मेगा फायनलची मॅच गावदे रुद्र 11 चिकनगर विपक्ष नाही लागलं नसेल ना तेन पवार लागलं नसेल त्यांना तर लागलं तरी कोणाला सांगणार हो चला चला मॅच सुरू करा लागवर लवकर लवकर अंदाज सुरू होतो बघा लहान मुलं जी खेळतात ना त्यांच्याकडे जरा बॉल घ्या मैदानात सातत्याने बॉल येतो बघा कारण आता सेमी फायनल संपली आता मेगा फायनलची मॅच आहे हरेश केणी आणि नरेंद्र पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू साई गोलंदाजी मार्कवर साईला मगाशी मोठा यश मिळालं होतं विजयला पहिल्याच चेंडू त्यांनी बाद केला तरी ते सोपं समीकरण आलं होतं निलेश कापसे बाद झाला त्यानंतर निलेश आपण तर गणेश देखील बाद झाला आणि तिथून मॅच मग खूप आपण तर थोडासा संघर्ष वाढला लेझी क्रिकेट देखील ना थोडंसं वाडेगर संघ खेळतो जेव्हा कमी धावा असतात ते असं नाही क्रिकेटमध्ये ना कोणत्याही संघाला तुम्ही कमी लेखू नका निलेश होता तोपर्यंत सहजतेने विजय मिळवला असता पण निलेश बाद झाला आणि तिथून मात्र सामन्याला घर लागली नजर लागली कारण जिथे 3 धावा होते ते 2 घेतल्या तिथून मात्र 1 धावेने पराभूत व्हायला लागले संघाला खरं आम्ही 2 वेळा समालोचन करतो तेव्हा बघितलं हातात तोंडाशी आलेला हा विजय त्यांचा गेलाय 2 ट्रॉफीज मी म्हणेल गेल्या त्यांच्या हातातून साई पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार नाही मालिका 20 साठी ट्रॉफी आहे कूलर आहे यश अभिजित पाटील यांच्या माध्यमातून देखील संघाला टी शर्ट प्रदान करण्यात आले त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ ज्यांनी ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलं या स्पर्धेसाठी देवानंद पाटील त्यांना देखील आम्ही त्यांचा देखील शूज दिलेत का साई चेंडू ऑन साइडला पूल केलाय चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे विकेट मिळाला असता बघा दिनेश पाटील डायरेक्ट त्यांनी चेंडू हिट कुठे केलाय तर आपण तर हरेश केणेकडे त्यांना माहिती नाही महत्वाचा विकेट आहे हा विकेट पाहिजे आपल्याला त्यांना माहिती नाही काय ह्या बॅटरला आउट केलं तर धावा लवकर कमी बघायला मिळतील साई पण आता गोलंदाजी मार्कवर आता हवेचा वेग देखील आपण पाहू शकता राईट आर्म राऊंड देखील मार्क सॅकला संघनायक नरेंद्र पाटील आपण पाहू शकता सफल झाले यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डॉट चेंडूची समाप्ती होते मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय देसाई 40+ विपक्ष गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय 2 बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय आता दोन्ही गावात एक ट्रॉफी जाणार आहे साई राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय डू यावेळेला आपण पंच वाईट चिकून करतायत जर देसाई संघाने फायनल मारली तर 4 फायनल मारतील ते आणि जर चिकनगर संघाने फायनल मारली तर पहिली फायनल आणि त्यांच्या गावात ट्रॉफी देखीलच जाईल ट्रॉफी ना नितीन सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारी ट्रॉफी असते वाडेगरच्या 2 ट्रॉफ्या मित्र म्हणेल गेल्यात सिडून स्पर्धेत सुद्धा आणि या स्पर्धेत देखील ती ट्रॉफी किती वेळा क्रमांकाची मिळाली असते ती महत्वाचं नाही ट्रॉफी मिळाली असती ना मग आत्मविश्वास वाढतो चेंडू लॉफ केला या बेला शेतशा बैराम आहे तिथे वाईट इस्लॉंगवरून वेगाने आल्यात 1 धाव मिळते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 7 चांगली गोलंदाजी बघायला मिळते साईच्या माध्यमातून बैराम ऑलराऊंडर खेळाडू आहे त्यांच्या संघाचा फिटनेस बघा किती चांगलं आहे राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय एक चौकार देखील आला पण तरी देखील ॲक्युरेट गोलंदाजी लॉफ केला यावेळेला पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषेवर षटकार चला लवकर लवकर जरा चेंडू द्या नवीनच आहे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे पहिल्या षटकानंतर 4 षटकाची मॅच म्हणजे जुना असेल धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा अशोक पाटील देखील समालोचन करण्याची संधी मिळाली SSC ट्रॉफी मध्ये 40+ माध्यमातून साई फुलटॉस स्वीप केला यावेळेला पुण्याला चेंडूला पाठवून दिला मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली बैराम येतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15
नाही स्पीडअप घ्या जरा, थोडंसं अंधारमय वातावरण होत चाललेलं आहे, लाईट देखील नाहीये. पेंढारकडच्या मैदानावर बघा शिळ 40+ आणि मोठा गावमध्ये फायनल चालू आहे. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 8 संघांमध्ये आणि लवकर चालू झालं. त्यांनी आधीच सांगितलं ते सूरज चौधरी की आम्ही 5:30 आम्हाला मैदान खाली करायचं आहे, कारण का आगरी महोत्सव देखील आहे. 15 धावा धावफलक. नितीन आला गोलंदाजी मार्कवर. नितीन पाटील कोळेगाव एंडकडून हरे चांगली बॅटिंग करतोय. ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण स्कोअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन, ऑफ साईडला शॉट टर्मॅन गलीप, पॉईंटला क्षेत्रक्षण 30 सारखं शॉट कव्हरला क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू होता, आतमध्ये आला वेगाने यावेळेला, फक्त चेंडूला पुश केलं यावेळेला. एक धाव मिळते. स्वतः गोलंदाज जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये अनिलला आपण पाहू शकता, धनेशला आपण डीप लॉंग ऑफला आपण पाहू शकता. तर याच दरम्यान गजानन शेठ पाटील यांचं इथं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एज चेंडू फ्लाय होते. श्याम भोईर बघा ना, मगाशी त्यांचा आत्मविश्वास वाढला, आता देखील केवढं चांगलं क्षेत्रक्षण. बारक्यात असं लगेच सांगतात की मार. गजानन पाटील साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील प्रभाकर पाटील त्यांचं देखील आगमन होतं, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 17. नितीन राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय, कोळेगाव एनकडून स्ट्राईकला नरेंद्र पाटील. हा चेंडू शपलून ऑन साईडला वळवलंय, चेंडू चालला यावेळेला आपण शॉटलॅक रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दिलीप जाता चेंडूला फीड करतायत, त्यामध्ये सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आज दिलीप पाटील यांचे सुपुत्र देखील नील देखील आले आहेत, सामना एन्जॉय करतायत. नील पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर. नितीन राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होता स्ट्राईकला हरेश केणे. खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. एज अरे टेकन विकेट मिळालाय, महत्वाची विकेट मिळाली हरेशची. गजानन पाटील साहेब अगर पाटील साहेब यांचं आगमन होतं, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नवीन बॅटर विक्रम येतोय, विक्रम भोईर. सुरुवात चांगली करून दिली हरेशनी. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता, पहिला गडी बाद झालाय. 18 धावा धावफलक आपण पाहू शकता. मागच्या मॅच मध्ये 16 दिले होते, पण आता चांगला विकेट, महत्वाचं विकेट त्याने मिळवलं. जरा फास्ट घ्या बघा, स्पीडअप करा, खरं की हळूहळू अंधार होत चाललेला आहे. स्ट्राईकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विक्रमच्या बॅटमधून एक चौकार आलाय. डान्सिंग धावूनच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला कॉडबॅनचं अपील झालंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. मेन पंचांकडे तुम्ही कॉडबॅनचं अपील करू शकता. पंच बातचीत करतायत यावेळेला.
चला लगेच साई मात्र देखील सांगतात तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. कॉडबे यांचं जोरदार अपील झालं तर योग्य डिसिजन आहे. प्रसाद शस्त्रबुद्धे आणि आपण तर रमेश म्हात्रेला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. कदाचित बॅटच्या इथं काहीतरी आवाज आला असेल, बॅट ग्राउंडिंग झाली असेल, अनेक कारणं असतील मैदानावर. गोलंदाजी मार्कवर दिलीप पाटील काय गोलंदाजी केली होती मगाशी सेमीफायनलमध्ये. 12 चेंडू 12 धावांची गरज असताना जबरदस्त षटक हाताळलं. 7 धावा आपण तर 5च धावा दिल्या, 7 धावा ठेवल्या आणि बळीरामने त्या डिफेन्स देखील करून दिल्या. खूप चांगली गोलंदाजी. नाही आजच्या दिवसात त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 4 ट्रिक देखील केली, षटक नाही 5 विकेट हॉल केलं आणि आपण तर मिडन षटक देखील हाताळलं. दिलीप फटका चांगला, झेलची शक्यता आहे. अनिल पाटील आहे, चूक होणार नाही. अजून एक महत्त्वपूर्ण बॅटर बाद होते. विकेट मिळतो दिलीपला पहिल्या चेंडूवरती. लाईट टेलिकास्ट देखील सुरू झालाय. खरं का लाईट नव्हती त्यामुळे लाईट आपण तर लाईट टेलिकास्ट नव्हतं दिसत. चला बॅटर लवकर. साई 2 चेंडू चेक करून जा का थोडंसं आपल्याकडे वेळ देखील कमी. साई नाही बघा ज्या संघाला एक खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल ना, एक गोल्डन चेंडू बळीरामने फेकला आणि श्याम भोईरने तो बळीराम पाटीलने फेकला आणि श्याम भोईरने तो अडवला आणि तिथून मात्र तो संघ वापसी केली आणि आता एक ट्रॉफीचा हकदार असणारच आहे. मग ती पाहिजे पहिल्या क्रमांकाची मिळते का पाहिजे. साई अजून एक चेंडू चेक करा. साई चेंडू घ्या जरा. साई आणि आपण मित्र जितू ही सलामीची जोडी 35 धावांचं मापक लक्ष्य. क्या बात आहे. जितीन पाटील बघा मेजवानी मिळाली म्हणतात ना, दाने दाने पर लिखा है खाने वालों का नाम. बारक्यादा नशिबात बिर्याणी होती त्या मुलांच्या. बिर्याणी मिळाली, व्हेज बिर्याणी. तर गजानन पाटील या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा देखील सन्मान केला जातो आणि जी कमिटीच्या माध्यमातून त्यांचा सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. गजानन पाटील साहेब या. जतीन पवार जर गजानन पाटील जर म्हटले तर आमचे जावई सुद्धा आहेत. आता त्यांना आम्ही जावई हाक मारू शकतो पण नावाने आता घ्यायला लागतं, तसं काय नाही आहे. त्यांचा सन्मान केला जातो. एक रॉयल व्यक्तिमत्व.
त्याचा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. सामना सुरू होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्युटिफुल प्रतिमा असलेलं त्यांना ट्रॉफी देखील दिलं. ते पहिला चेंडू पायची तर स्ट्रॉंग अपील आणि पहिल्या चेंडूवरती बॅटर बाट महत्वाची विकेट मिळाली. गावदेवी रुद्र 11 चिकनगर सांगतोय आम्ही 35 धावा करायच्या आहेत पण त्या करू देणार नाही लवकर. साईचा विकेट गेलाय. याआधी देखील साई असा अपयशी ठरला होता पण नंतर नितीनने चांगली बॅटिंग केली होती. बहिरामने चांगली बॅटिंग केली होती. प्लम LBW बघा साई लगेच बाहेर निघतोय. पंचांच्या निर्णय कोणत्या प्रकारचा अभिषेकच घेत नाहीये. बॅटरला चांगले खेळाडू असतात ना ते कधी पण कल्पेश पंचांचा निर्णय अभिषेक घेत नाही. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता सचिन म्हात्रे उर्फ पप्पू. सही नाराज होत आहेत बघा. सामना देखील फार महत्वाचा आहे इथे. मेगा फायनलची मॅच आपण पाहू शकता. मला विक्रम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. विकेट मिळवलाय पहिल्या चेंडूवरती. सायकला सचिन. ओ चांगला चेंडू तो फुल डिलिव्हरचा चेंडू खोदून काढला. यावेळेला एक धाव मिनिटे खातं उघडलं जात आहे. कारण 35चं लक्ष आहे. संध्याकाळचं वातावरण 4 षटकामध्ये 35 धावा देखील ना तुम्ही हाय स्टँडिंगची गोलंदाजी केली हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण केलं तर मॅचमध्ये वापसी करू शकता. 34-35ची गरज आहे. देवानंद पाटील काही संघाला तुम्ही संधी दिली आणि ते संधीचं सोनं करतात आणि देसाई सगळ्यांनी तेच केलं. आता एक ट्रॉफी मिळणार आहे. मान्यवरांचा देखील सन्मान होतोय. बॅक पुढे गेलाय. पंच केला यावेळेला. फटका खूप चांगला यावेळेला. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार चेंडू चाललाय. फटका जबरदस्त होता यावेळेला. थोडासा शॉर्ट आपला चेंडू बॅक पुढे गेले. पंच केलाय. तसं का दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 5 धाबा. सर्व मान्यवरांचे देखील सन्मान झालेले आहेत. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे ना. विक्रमचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेले. पंच केले यावेळेला. विक्रम पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क शाकला जितू. फटका सुरेख यावेळेला टक्का वाजलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हा रेषा तिथे 2 धावा होतात का पाहायचंय. पप्पूने कॉल दिला होता. नाही काही गरज नाही. मी तर म्हणजे सिंगल आहे ना मग डबल घेण्याची घाई का. मग अशी अनिल पाटीलने तेच केलं होतं. चांगला क्षेत्ररक्षण हा रेष आहे ना तिथे तुम्ही दुसरी धावण्याची चेष्टा करू नका. ॲक्युरेट फेक येते. तर संख्या 6 धावा धावफल करते पण पाहू शकता. विक्रम राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क स्ट्राईकला सचिन म्हात्रे. ओ चांगला चेंडू होता. बॅट अँड बॅटमधनं चेंडू सरळ एसटीच्याकडे निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अजूनही 29 धावांची गरज आहे. कल्पेश बघितले तर मॅच संपली नाहीये. अजूनही चेंडू बाकी या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये 19 चेंडू 29ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते का पाहायचंय. पॉवर प्लेचं षटक आहे. अंतिम चेंडू. विक्रम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सचिनला आपण पाहू शकता. स्ट्रॉंग अपील झाला इथे आणि बॅटर देखील बाद झालाय. इनसाइड एजच्या माध्यमातून बॅटर बाद झालाय. नाही अपील देखील देवानंद पाटील झालं होतं. लेग बिगवरचं अपील झालं होतं पण बॅटकटच्या माध्यमातून बघा सरळ चेंडू एस्टॅनवरती गेलाय. दुसरा गडी बाद झालाय. आता 18 चेंडू 29ची गरज आहे. भैराम येतोय. या संघाचा संकटमोचक तारणहार मगाशी तारलं संघाला. संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. बारक्या पाटील बघा थोडंसं डोकं खाजवतं आता पण अजूनही मॅच संपली नाही. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून कल्पेश कोणताही संघ जिंकू शकतोय. चॅम्पियन कोणता तरी एक संघ बनू शकतोय. देसाई 40+ किंवा गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ देखील चॅम्पियन बनू शकतोय. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. इथून अरुण येतोय की हरेश येतोय. गेम प्लॅन केलं जात आहे मैदानावर.
खेळपट्टीवर कोणी थांबू नका नरेंद्र. थोडं जरा आयोजकांच्या सूचना येतात त्या सूचनेचं पालन करा. जबरदस्त स्पर्धा. ट्रॉफी खूप ब्युटिफुल आहे. चला जरा लवकर लवकर. जरा 5 वाजलेले आहेत. थोडंसं अंधारमय वातावरण देखील होत चाललेलं आहे. अरुण आलेत. अरुण भोईर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं टेकून येतं. क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत आहे. रमेश केडे देखील आले नाहीयेत. कारण कामं असेल. उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक, त्यामुळे वेळ मिळत नसेल. विक्रमांचे बंधुराज आता पाहायचं आहे कुठे क्षेत्ररक्षण करतायत. 3 बंधुराज एकाच मॅचमध्ये खेळतात. आपण सामन्यामध्ये खेळताना पाहतो, संघामध्ये खेळताना पाहतो. अरुण आलाय गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एंड कडून स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला जितू. पंच वाईटची खूण करताय. थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू छिडछाणी करायचा प्रयत्न केला. डॉट इथं होणार नाही कारण अवांत धावेने भर होते. दवसक दाखल करते आपण पाहू शकता. 7 धावा. अरुण पुणेला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मार्कवर टाकला जितू. पुढे बॅकफुट जाऊन कट करता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी बघायला मिळते. धावा कमी आहेत तुमच्याकडे. तुम्हाला फाईट करायची आहे. इथून फाईट करायचे तर वाईट टाकू नका, एक्स्ट्रा टाकू नका. आता 2 एक्स्ट्रा चेंडू टाकावे लागतील. 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. 8 धावा दाखल करतील. शॉर्ट आपल्याचा चेंडू पुलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू गेला यावेळेला लॉंगलेट सीमारेषा पार. चौकार. खराब गोलंदाजी. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करते 12. संघ नायकाने विचार वेगळा केला असेल. अरुण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला जितू पाडील. जितूच्या बॅटमधून एक चौकार आलाय. उपयुक्त चौकार आलाय. चांगला चेंडू ऑन साइडला वळवलाय. पुश केला यावेळेला. मिडविकेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल हा रेषा तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. गुड थ्रो. शॉट चेक करायचे. पंच तुम्ही डिसिजन बघा कारण का इथून कव्हर होत नाहीये. यस 2 धावा आल्यात. आम्ही मगाशी सांगितलं की ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देईल तो मान्य करावा लागणार आहे. कारण का एका कॅमेऱ्यात तुम्हाला बघा चेंडू फॉलो करत होते. ते चेंडू कॅच करत होते त्यामुळे कदाचित तो क्षण दिसत नाहीये. अरुण पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला जितू. चांगला चेंडू होता यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली. त्या लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या धावफलक करते आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. 20ची गरज आहे अजूनही. ची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 20. मॅच सोपी झाली नाही. अशीच मॅच सोपी झाली होती. आपण तर मंगेश 11 वाडेकर संघाविरुद्ध. पण हा संघ लढवया वृत्तीचा. हा संघ लवकर मॅच नाही सोडणार. हा संघ जास्त आपण तर चेंडू जास्त आहेत पण लवकर धावा देखील करेल. 15 चेंडू 20ची गरज आहे. त्यामुळे बॅटर खूप चांगले त्याच्याकडे. बैराम आहे, दिलीप आहे, अनिल आहे, नितीन आहे. शपल ऑन साइडला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद होते इथे. बिग विकेट. बंडूने खूप चांगला झेल घेतलाय. फाइंडिंगला बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर तर आपण आता नितीन येतोय.
तर दोन बंधुराज मैदानावर आहेत. चला नितीन जरा लवकर जा, थोडंसं अंधारमय वातावरण झालेलं आहे. सूर्य आपण आता अस्ताला चाललाय. सर्व मात्र बघितलं ना तर जोपर्यंत मकर संक्रांत होत नाही तेव्हा दिवस मोठा होत नाहीये. दिवस थोडासा लहान आहे आणि आता वातावरण देखील थोडंसं आपण आता दगमय वातावरण बघायला मिळतो. अरुण पुणेता गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. नितीन आणि चितू ही जोडी मैदानात आहे. दोन बंधुराज, छोटे मिया बडे मिया. अशा कित्येक मॅचेस देसाई संघाला या दोन बॅटरांनी जिंकून दिलेले आहेत, दोन भावांनी जिंकून दिले आहेत. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता. बेला नितीन, नो स्ट्राइकला जितू, ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पॉईंटचा क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर तैनात केलं आहे. थर्डमॅन आहे, गली आहे. ओ चांगला चेंडू बॅकफुटवर गेलाय, यावेळेला कट केला, एक धाव कंप्लीट केली. पाहिजे दुसरी होते का? काल देखील आपण राजेंद्रकडनं मिसफिट होत होती, आज देखील तशाच प्रकारचं कृत्य बघायला मिळतंय. 13 चेंडू, 19 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही, धावा झाल्या, धाव फॉल करते आपण पाहू. 16-35चं लक्ष आहे. कल्पेश, मला वाटतं मॅच शेवटपर्यंत जाते का पाहायचंय की जितू आता इथून आक्रमक बॅटिंग करतोय. हरेच एक षटक बाकी आहे. लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे अमित. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 12 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 17ची गरज आहे. धावा झाल्यात 18. 35ची गरज आहे. हरेचं षटक फार महत्वाचं असणार आहे. पण आता गोलंदाजीसाठी येतोय का पाहायचा हरेश. हरेशने जर इथून षटक टाकलं नाही तर चौथ्या षटकात मात्र थोड्याच धावा राहतील. पण आता हरेशने इथून जर चांगली गोलंदाजी केली तर मॅचमध्ये मजा येईल. बारा चेंडू, 17ची गरज आहे. कल्पेश पाटील बघा लगेच बक्षीस समारंभाची देखील तयारी करतायत. त्यांना माहिती आहे ना थोडंसं अंधारमय वातावरण आहे, लाईट नाही आहे, ते फोकस नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण तर उजेडातच बक्षीस समारंभ करणं फार गरजेचं आहे. त्या कल्पेशला देखील माहिती पडलं की आपल्याला लगेच सेमी फायनलची जी दुसरी इनिंग चालू असते तेव्हा सर्व चार्ट त्याला बनवून ठेवावं लागतं आणि खूप चांगलं काम करतात ते कल्पेश, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. 12 चेंडू 17. हरेचं षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकात जर धावा कमी आल्या तर शेवट षटकात मजा येईल. पण स्ट्राईकला आपण पाहू शकता नितीन आहे, नितीन पाटील हे दोन पाटील बंधूची जोडी. हरेश गोलंदाजी मार्कवर उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. हरेशनी सांगितलंय माझा झेले. हरेश काय करत होते, कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, हरेशनी थांबणं फार गरजेचं होतं. हरेशनी झेल घेतला असता पण हरेशचं थोडंसं जजमेंटच चुकलं. आता 11 चेंडू 15ची गरज आहे. 11 चेंडू 15. देवानंद पाटील बघा थोडेसे रिलॅक्स आहेत आता, कारण का अंतिम टप्प्यात मॅच आली आहे, अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. नितीन मोठा फटका मारायला गेले, झेल उडावला होता पण 2-2 क्षेत्ररक्षक आले. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, स्वतः गोलंदाज आला. नो स्ट्रायकर जरा नितीन थोडंसं जरा बाजूला. नितीन जितू आहे, नितीन स्ट्राईकला. झेल ड्रॉप, इथे विकेट मिळतो का पाहायचंय. विकेट मिळालाय, जितू रन आउट. मिडॉनला आपण झेल होता, 2 विकेट गेले असते 2 चेंडूंवरती. पण आता नवीन बॅटर तर अनिल, आता मॅच मध्ये मजा येत चालली आहे. आता चेंडू बाकीत आपण बघले तर इथून 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडू 15. पुन्हा अनिल आलाय, अनिल पाटील.
नवीन बॅटर आले अनिल. नितीन पाटील आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. साई बाद झाले आहेत, बैराम बाद झाले आहेत, जितू बाद झालाय, सचिन बाद झालाय. हरेश राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. लॉक केला यावेळेला. झेल होते का पाहायचंय. विक्रम आहे, विक्रमने झेल सोडला आणि षटकार गेलाय. सोप्पा झेल सुटला. म्हणतात ना देवानंद पाटील नसीब भी किस्मत भी बहादुरों का साथ देते. षटकार गेला कारण का विक्रम झेल सोडत नाही. षटकार गेला आणि इथे जर विकेट गेला असताना तर टर्निंग पॉइंट झाला असता, मॅचचा टर्निंग पॉइंट. आता 9 चेंडू 9, 15 पाहिजे होते. लॉक केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद काने मिटवीस. राजेंद्र नाही, विक्रम नाराज झाले आहेत. विक्रमने तो झेल पकडला असता कदाचित झेल सुटला काय हरकत नाही. षटकार गेला ना देवानंद पाटील. तिथे मात्र कानी मिटवीस निर्माण झालंय. दिलीप पाटील येत आहेत. चेंडू बाकेत अजूनही आपण बघितलं तर कल्पेश आम्हाला सांगताय चेंडू बाकेत. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. काय फायनल मध्ये मजा येते बघा. फायनल जशी पाहिजे ना तशी आता होते. देवानंद पाटील ह्यासाठी ते क्रिकेट ना अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. नाही सर्व काढून ठेवलेलं आहे. देवानंद पाटील काही घाबरू नका. तुम्ही 5 मिनिटात बक्षीस समारंभ होईल. दिलीप पाटील आले आहेत. 8 चेंडू 9, षटकार गेला. आता ते विसरून पुन्हा एकदा कमबॅक करतो का पाहिजे. तो षटकार जर कदाचित चौकार आला असता किंवा झेल पकडला गेला 6 धावा असल्या, पण झरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. दिलीप पाटील आहेत. वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पश्चात दिलीप काय करतोय. माती थोडीशी हाताला लावतोय. हरेशने खाने में ट्विस्ट निर्माण केलाय. संघर्ष वाढवलाय पुन्हा एकदा. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता चेंडू बकेत 7 धावाव्यात 9. हृदयाचे ठोके वाढवले जातात बघा. आता दिलीप पाटील यांचे बंधुराज बारक्या पाटील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. दिलीप पाटील ज्युनियर जरा त्यांची छाती धडकन बघा, जरा थोडंसं हात लावून बघा वाढले असतील हनुमान दादा. एक चेंडू आता बाकी या षटकातील. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी. तरी दिलीप पाटील का हसतायत मैदानावर. आता षटकार नसता गेला तर त्याला अर्थ नाही का श्रीपत दादा, पण आता गेलाय. आता येणारे 6 चेंडू. अजूनही मॅच संपली नाही ना. 6 चेंडू 9 ची गरज आहे. आता गोलंदाजी कोण करतो पाहिजे. हरेशने मात्र जबरदस्त कमबॅक करून दिलंय. 8 धावा दिल्या षटकार जाऊन सुद्धा. आता राजेंद्रचा वापर केला जातो का अजून कोणाचा वापर केला जातोय. इथून आता एक चांगला गोलंदाज त्यांना शोधावा लागणार आहे जो 9 धावा वाचवेल. व्यासपीठावर आपण बघतो उद्योजक ह्या गावचे गजानन शेठ पाटील सामना एन्जॉय करतायत. थोडंसं वेळ कमी असतं पण जेव्हा जेव्हा त्यांना आमंत्रण मिळतं त्या स्पर्धेला किंवा कार्यक्रमाला ते जातात आणि आता त्यांना महत्त्वाची मॅच बघायला मिळते. मेगा फायनल 3 वर्ष या स्पर्धेला यायला भेटलं पण आज मोका आला, वेळ आली आणि आज त्या वेळेला ते आपण आता निमंत्रण स्वीकारून आले आहेत. देवानंद पाटील बारक्या पाटील बघा कसे शांत बसले आहेत. त्यांच्या बाजूला जर बघितलं ना मशान शांतता बघायला मिळते. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 9 पाहिजेत. अनिल पाटील या संकटातून मात्र संकट थोडंसं मंडळलं आहे. तो संकट आता दूर करतोय का. अनिल पाटील एक अतिशय चांगला बॅटर आहे पण आता आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. नरेंद्र तो संघ नाहीत गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंडकडून. सायकल अनिल पहिला चेंडू आडव्या बॅटने. चेंडू चालला वेगाने. मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली. पाच दुसरी होते का थोडंसं पंपिंग. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही अमित पाटीलने चेंडू एकाच आट्यामध्ये उचलला असता अमितने तर कदाचित अमित भोईरने तर 2 धावा झाल्या नसत्या. आता 5 चेंडू 7ची गरज आहे. संध्याकाळचं वातावरण. देवानंद पाटील कोणी सामना जिंको कोणी हरो क्रिकेटचा विजय. म्हणजे 40+ चषकाचा मी तर म्हणेल विजय आहे.
क्रिकेटमध्ये कोणतरी एक जिंकणार, कोणतरी एक हारणार. दोन आपण बघितलं 2 धावा इथे आल्या. आता 5 चेंडू 7ची गरज आहे. जरा फास्ट घ्या. एक रिदम असं नव्हतं, मॅचचा रिदम तोडला ना का देवानंद पाटील मग गोलंदाज किंवा बॅटर चूक करतो. आता काय करतायत नरेंद्र पाटील. किती वेळ. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर टाकला. अनिल पाटील 5 चेंडू 7ची गरज आहे. चेंजअप पंच केला यावेळेला. चेंडू चालला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केलं. दिलीप पाटील येतात का पाहायचं. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिल पाटील बघा जेवढी अंगात जान आहे, ताकद आहे, त्या ताकदीने धावतायत. आता समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू 5ची गरज आहे. 4-5 खेळाडूंपेक्षा ना जास्त मला वाटतं हृदयाचे ठोके धगधग करत असेल ते बारक्या पाटीलचे. बारक्या पाटील बीपीचा त्रास नाही ना तुम्हाला आहे का. नाही कालची 4 तारीख, आजची देवानंद पाटील 5 तारीख आहे आणि 5 धावाच पाहिजेत 4 चेंडूमध्ये. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे का पाहिजे. चेंडू यावेळेला गेलाय. आपण तर लॉंग ऑन सीमारेषा पार आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय. तो म्हणजे आपण मेगा फायनलचा सामना जिंकलाय. देसाई 40+ संघ या संघाला संधी दिली आणि संधीचं सोनं केलं अनिलने. मी मगाशीच म्हणाल की अनिलला संकटमोचक आहे या संघाचा आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलंय. बारक्या पाटीलच्या चेहऱ्यावरती बघा ना टेन्शन दिसतंय. बारक्या पाटील घरी गेल्यावर बीपी चेक करा. नाही आता ओके झाले, तुम्ही रिलॅक्स झाले. मगाशी बीपी वाढलेली तुमची. तर या सामन्याचा मार द मॅच आपण घोषित करू. निलेश पाटील कोळेगाव या आपला सन्मान करूया आपण. चला लवकर बघा दिलीप पाटील लगेच जातात हँडशेक करायला, कारण त्यांना माहिती आहे असोसिएशन